श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत. स्वार्थी लोकांच्या भावना मेलेल्या असतात, त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधीच होत नाही आणि म्हणूनच लोकांचा वापर करून घेणे त्यांना खूप चांगलं जमतं. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्या आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधीही सुख लाभत नाही. हे कायम दुःखीत राहतात. मित्रांनो, जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे करा आणि त्यांच्या घरात आनंद आणि आनंदच द्या, अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो. माणूस वेगळा वागतोय, बिघडला, कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, पण तसं नसतं. त्या सगळ्यांचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसंच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणात देवपण. हे संपलं की माणूस संपला. नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला हवं. लोकांनी चांगले म्हणावे असं प्रत्येकाला वाटतं, पण त्या गडबडीत आपण आपल्या माणसाला काय हवं याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नाव ठेवणारच, मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये? प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणती व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यातच खोल असा अर्थ भरलेला आहे, अशा आयुष्याच्या शेवटी आढळून येते. छान दिसता हो तुम्ही, हे ऐकून होणाऱ्या आनंदावर विरजण घालणारे पुढील दोन शब्द वयाच्या मानाने. माणूस वेगळा वागतोय, बिघडला, कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नसतो. आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची किंमत राहत नाही. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. पाप वाईट असते यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याचा गर्व त्यापेक्षाही वाईट असतो. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. समुद्र बनून काय फायदा? बनायचं तर तळे बना, जिथे वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकवून. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटाला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटाला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन होय. लिहिला जाणारा प्रत्येक शब्द वाचणाऱ्या व्यक्तीला समजेलच असं नाही, कारण लिहिणारा हा त्याच्या भावना लिहितो आणि वाचणारा फक्त शब्द वाचतो. सुंदर विचार लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.